हॅलो नमस्कार, मी तृप्ती. सगळ्यांचं यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. तर आज आहे डे 3. गुड मॉर्निंग. या सगळ्या ब्रेकफास्ट करा. कसा आहे ब्रेकफास्ट? खूप छान. कमल खाल्ला नाही अजून? नाही, तुझ्यासाठी थांबले. ओ ब्रेकफास्ट झाला. अजून आम्ही कोडई कॅनलमध्येच आहे. ब्रेकफास्ट इथला खूप छान होता. इथे साऊथ इंडियन होतं, त्याच्यानंतर फ्रुट्स अँड ऑल सगळ्या अशा गोष्टी होत्या. बट ओव्हरऑल इथला एक्सपिरियन्स खूप छान होता. तर आता आम्ही निघू मधुराईकडे. खूप छान वाटत इथे. ऊन आलेलं आहे, थंडी पण वाजते. मस्त आहे ना या साईडला पण. या साईडला आपण काल आलोच नव्हतो. इथून व्ह्यू खूप भारी दिसतो. सगळे डोंगर वगैरे आहेत पाठीमागच्या साईडला. मोराचा आवाज येतोय. गाईज इथे मोर पण येतात. आम्ही काल सकाळी आल्यानंतर बघितलं होता. इथे या रूट्स वरती असे मोर नाचत होते, पण आज तर आम्हाला नाही दिसला. मोराचा तर आवाज येतोय. बघूयात भेटतोय का मोर. नेक्स्ट डे मॉर्निंगला आम्ही त्यांचा एरिया आणि सराउंडिंग जे आहे ते एक्सप्लोअर करत होतो. खूप मोठा सराउंडिंग आहे त्यांचं आणि सगळीकडे त्यांचे हॉटेल्स, विलाज ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल होत्या आणि चिल करण्यासाठी ही प्लेस एकदम भारी आहे. तो काही व्ह्यू दिसतो तो हॉटेलच्या पाठीमागचा व्ह्यू आहे. खूप सुंदर वाटत होतं. गाईज आम्ही खूप एक्सप्लोअर करतो या ठिकाणचा बाकीचा एरिया. केवढं सुंदर आहे हे सगळं. वाव, असं मनच नाही करत इथून जायचं आमचं. वाव, मस्त, एकदम मस्त. एकदम पीसफुल वाटते. म्हणजे इथे पक्ष्यांचा आवाज वगैरे खूप भारी येतो. मोर पण आहेत. मोर अजून आम्हाला दिसला नाही. वाव, इथे कमळाचं लेक असल्यासारखं वाटतं पूर्णपणे. वाव, इथली जास्वंद खूप भारी आहेत. येल्लो कलरची बघितली, आता रेड कलरची आहे. वाव, मस्त आहे ना. यांचं फोटो सेशन चालू आहे. वाव, इथे पण एक पुढे मोठी जास्वंद आहे. खूप छान झाड आहे तिथली. सॉरी गाईज, ही वॉटर लिली आहे असं मला कोमल कडून कळलं. मला असं वाटलं की हे कमळ आहे. किती छान ना. तर फायनली आम्ही चेकआउट करून निघालो आणि जाताना जो काही हा रोड दिसतोय तो इतका सुंदर होता ना. म्हणजे बोर होतं असं वाटतच नव्हतं. पूर्ण जंगलातून रस्ता होता, झाडी वगैरे भरपूर होती साईडने, तुम्ही बघू शकता. आता इथून पुढे 40 किलोमीटर हा रोड पूर्णपणे घाटातून असणार आहे. येताना खूप कष्ट लागले, पण जाताना पटकन जातोय असं वाटतंय. किती किलोमीटर आलो आपण? आता 60 किलोमीटर राहिलेलं आहे मदुराई. तर आता आपण जस्ट कोडाईकॅनलची बाउंड्री सोडून खाली आलेलो आहे. 60 किलोमीटर आहे आणि आपण थांबलेलो आहे चहासाठी. चहा हो, चहा पुण्यातला सारखा आहे. पहिल्यांदाच चांगला चहा भेटला. कॉफी पण कशी आहे? कॉफी कोमल कॉफी छान आहे, स्ट्रॉंग आहे, चांगली. Starbucks. लेस स्वीट. आय एम जस्ट किडिंग. स्टारबक्स सारखी कॉफी छान असेल. नाही, ही कमी पैशात चांगली आहे. 20 रुपीज मध्ये स्टारबक्स पेक्षा आउटशाईन करते स्टारबक्स ना. ठीक आहे. छान. खरंच माऊली सारखं आहे. कशाला खोटं बोलू. बट मी स्वतः ट्राय केलं ना आता. इकडे किती गरम होते ना, वरती किती थंड वाटत होतं. तामिळनाडू. कोडाईमध्ये थंड वाटायचं, पण इकडे आम्ही खालच्या साईडला आलो ना आता तर गरम होते या साईडला. चेंज केला काहीतरी प्लेस चेंज केली. प्लेस चेंज केली. गाडीचा ड्रायव्हर चेंज झाला. अजून काय. जाताना आम्हाला फाटक लागलो, पण जास्त वेळ काही नव्हतं थांबलो आम्ही. 5 मिनटं थांबलो आणि इथून मदुराई 37 किलोमीटर राहिलेलं होतं.
दुपारच्या जेवणासाठी आम्ही मदुराईमध्येच थांबलो होतो आणि आम्ही इथे पण थाळीच घेतली, कारण का दुसरे काही ऑप्शन चांगले नव्हते. थाळी खूप चांगला ऑप्शन होता गाईज. पण थाळीमधलं जेवण इतकं सुंदर होतं आणि स्वादिष्ट की बस. हाय. ओ, इथून पार्किंग चालू आहे मंदिराची. मोठं आहे ना मंदिरचं पार्किंग असं वाटतंय. अरे मंदिर बघ केवढं आहे तू. हो का? हो हो, खूप 4 दरवाजे आहेत एवढे मोठे, नॉर्थ ईस्ट वेस्ट असे काही. हो, पण त्याचं काय आहे माहिती का, वर जे असतं का ना, आपण ते काय म्हणतात त्याला, त्याचं काम चालू आहे. ते वर असे कोरलेले असतात का ना मंदिराच्या गेट वर आहे ह्यांचं ह्या वेळेस. आपल्या इथे शिखरावर असतं का नाही असं कोरलेलं, पण ह्यांचं जे गेट आहेत का नाही त्याच्यावर असे जवळपास 10-10 मजली पर्यंत कोरलेलं आहे वर. हो, त्याचं काम चालू आहे आता. साऊथचे मंदिर मुघल्सनी इन्व्हेड केलं नाही त्याच्यामुळे चांगले राहिले. नॉर्थ इंडियाचे सगळे डिमोलिश झाले, महाराष्ट्राचे तरी आहेत वसवले परत. नाही, पण इकडचे असे आधी बांधलेत मंदिर की स्कोपच नाही ठेवला त्यांनी परत हे करण्यासाठी. हो, पण म्हणजे आलंच नाही ना कोणी, इन्व्हेड केलं नाही त्याच्यामुळे मग काय प्रॉब्लेमच नाही. महाराष्ट्रापर्यंत होतं आपलं. काशी विश्वनाथ वगैरे पण अहिल्याबाई होळकरांनी वसवलंय ना परत. वसवलं म्हणजे रेनोव्हेट केलं म्हणजे परत एकदा. वसवलं. म्हणजे गाव वसवतात. थोडं असेल तर ते चांगलं करणं, काय काय म्हणायचं, पुनर्वसन. हो, इतिहास मध्ये ऐकला होता मी हा शब्द, पुनर्वसन. आता लक्षात आलं माहित एकदम. असणार. आय एम नॉट सिव्हिल अँड आय एम ऑल्सो नॉट मराठी मीडियम, तरी पण मला माहिती आहे. किती असतील याचे पार्किंगचे पैसे? लेफ्ट साइड. ओके, थँक्यू. जाऊ दे पुढे माझी. ऑप्शन ना बातें मत करो, हमें मंदिर जाना है. पहिलं त्यांना उतरता येणार ना साडीवर. तुम्हाला व्हिडिओ पाठवतो साडी घालून गाडीमध्ये कसं बस. माहिती बघितलं ते पाहिजे. साडी घालून तुम्ही पता है लेडीज स्कूटी कशी स्कूटी चालवायची. गाईज, आम्ही गजरा घेतला आणि लावला पण. ठीक आहे, तर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो, गाडी वगैरे पार्क केली. नाऊ आता आम्ही मंदिरकडे जात आहोत. हे एक शेंडी मागे टाका ना गजऱ्याची माझी. हो, छान दिसतंय. साऊथ वाटते कमी, हो, बट मला असं हेवी हेवी वाटतंय. सो मला असं वाटतं की काहीतरी माझा एक्स्ट्रा पार्ट आलाय माझ्या मागे. सो इकडे खूप गजरे आहेत. हे बघा, गजरा विकत आहेत सगळीकडे इकडे. आता आम्ही मंदिरकडे जातच आहोत, पण मंदिरमध्ये मोबाईल अलाव नाही. सो माइट बी शूट वगैरे तिकडचं कदाचित होणारच नाहीये. आणि आम्ही पासेस पण काढून ठेवलेच आधीच. गर्दी असते मंदिरसाठी, हो ना. आणि पाससाठी आय थिंक 100 रुपये पे केले ना आपण. येस, तर आम्ही 100 रुपये पे केलेले आहेत पर हेड. आम्ही दोघींनी पण गजरा लावलाय. छान दिसते कोमल. दर्शन रांग दिसते इकडच्या आतल्या साईडला. कसं दिसतंय आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि छान वाटतंय गजरा. मला असं वाटतं की काहीतरी माझ्या मागे एक्स्ट्रा पार्ट आलाय आपल्यात. जड आहे ना थोडा, हा दाट गजरा आहे त्याच्यामुळे असं वाटतंय की काहीतरी, पण ठीक आहे. 2 दिवस. येस येस, आज ट्रेडिशनल. हो ना, हो ना. आमचं दर्शन झालं. आता वाजलेले आहेत 6:45. आमचं अराउंड 6:30 ला दर्शन झालं. पाऊण तासाचा वेळ लागला. 5:15 गेलो होतो, 6 पर्यंत नाही, सॉरी 1 तास लागला दर्शनाला. तर आमचं एक तासात अराउंड दर्शन झालेलं आहे आणि आम्ही फास्ट पण काढला होता. सो एवढी काही जास्त दगदग वगैरे नाही झाल्या.
एकदम मंदिर एकदम छान आहे, स्वच्छता वगैरे डिसिप्लिन सगळ्या गोष्टी. आणि आतमध्ये रंगाचं पण काम चालू होतं, पण असं काही जास्त घाणेरडापणा वगैरे असं काही नव्हतं. खूप छान झालं आणि खूप छान पण वाटतं दर्शन झाल्यानंतर. इथले लोक खूप हंबल आहेत. हे मस्त दिसतं ना टीका. आता आम्ही शॉपिंग करू. इथे थोडे मधुराईचं मार्केट वगैरे आहे. थोडासा पाऊस पण येतो इथे, पण जास्त काही नाही आणि तेवढंच गरम पण होत आहे. खूप छान फुलं वगैरे आहेत. गजरे तर प्रत्येक ठिकाणी आहेत. सगळ्यांच्या डोक्यामध्ये गजरे आहेत. म्हणजे प्रत्येक लेडीज, एखादी क्वचित लेडीज असेल की ज्याच्यामध्ये केसामध्ये गजरा नाही, यांच्या पण डोक्यात गजरा आहे. इथली मॅनेजमेंट जी गोष्ट आहे, म्हणजे व्यवस्थित दर्शनाला वगैरे सोडतात, ते खूप छान वाटलं. गाईस, इथले मार्केट बघा ना कसे आहेत. म्हणजे सगळं असं जे आहे ना ते पाव पाव किलोचे वगैरे, आय थिंक त्यांनी पिशव्या वगैरे बांधून ठेवतात आणि तसंच विकतात ते. मी चंदन घ्यायला आलो इथे, हे शॉप. चंदन तयार करतात. सावल्या काय ठेवलेत गाई इथं, मला काय कळलं नाही पण यांचं काय आहे ते. छान आहे. मी मला लावते. छान वाटतं ना. छान आहे. Videos. Okay. We have seen in so many videos. फ्रेग्रन्स खूप Yeah, छान we आहे. came from Pune, Maharashtra. Yeah. Oh, nice. अजून Smelling good. यांची इथले मार्केट्स. कोमल काहीतरी घेते आहे. तिला शॉपिंगचा इतका शौक आहे ना, म्हणजे काही असते ती गोष्ट दिसली की ती लगेच पळते. तिला अशा गोष्टी अट्रॅक्ट करतात. हो ना कोमल? चहा पिण्यासाठी थांबलो आम्ही इथे. इथे एवढा चहा देतात ना, एका कप मध्ये दोघांचा आरामात. काही आम्ही चहा पिला आणि आता एक शॉप आहे तर तिथे चाललोय आम्ही साडी घेण्यासाठी. तर इथून आम्ही ऑटो केलेली आहे. इथलं मार्केट यार्ड. तो हम पहुंच गए हैं नाचियार शॉप में. या कोमलने शोधून काढलेला आहे ही शॉप. हिला खूप साड्यांचा शौक आहे. आणि आमची शॉपिंग करून झाली. आमच्या दुकानामध्ये तिथे 2 ते 3 तास वगैरे असे गेले, पण खूप कन्फ्युजन होत होतं साडी घेण्यामध्ये. सो घेतलेली आहे, शॉपिंग करून आलो आम्ही. भूक पण लागली आहे. सो जास्त काही आम्हाला जास्त हेवी नव्हतं खायचं. तर आम्ही जेवणामध्ये दुपारी थाळी घेतली होती, त्यामुळे आता इडली डोसा वगैरे असंच घेत आहोत. इथे वेगवेगळ्या प्रकारची चटणी अवेलेबल आहेत. ही आहे टमॅटो चटणी, मिंट चटणी, कोकोनट चटणी आणि कोरिअंडर आहे वाटतं. सांबर दिलेलं आहे आणि हे सगळं हातानेच खावं लागतं. आणि व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा. आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी नक्की प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या व्लॉगमध्ये. चलो बाय.